पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचलत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत, ज्यामुळे पाकिस्तानची चिंता सध्या वाढली आहे। सध्या पहलगाममध्ये हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी भारतीय सुरक्षा दल मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन राबवते। भारत सरकार पाकिस्तान विरुद्ध कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे। याच पार्श्वभूमीवर भारतीय वायुसेना राफेल आणि सुखोई विमानांसह युद्ध सराव करत आहे। त्याचवेळी बांदीपोरा येथील भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये तीव्र चकमक सुरू होती, ज्यामध्ये लष्कराला मोठं यश मिळाले। नेमकी काय आहे ही घटना हे पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा येथील चकमकीत भारतीय लष्कराने लष्कर-ए-तोयबाचा कुख्यात टॉप कमांडर अल्ताफ लाली याला ठार केलंय। या ऑपरेशन दरम्यान लष्कराने संपूर्ण परिसराला घेराव घालून सर्च ऑपरेशन तीव्र केलेलं आहे। अल्ताफ लालीचा शोध लष्कराला बऱ्याच काळापासून होता आणि अखेर आज त्याला कंठस्नान घालण्यामध्ये लष्कराला यश आलेलं आहे। मात्र या चकमकीत भारताचे 2 जवान मात्र जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। आजच भारतीय लष्कर प्रमुख जनरल द्विवेदी हे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत, तर राहुल गांधी पहलगामच्या भेटीवर आलेले आहेत। आज सकाळी बांदीपोरा जिल्ह्यातील कलपुरा परिसरात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती आणि यामध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अल्ताफ लाली याचा मृत्यू झालाय।